मला असं वाटतं आपण त्याच ग्रहाने सुरुवात करूया, कारण त्या ग्रहाची सगळ्यात जास्त भीती सगळ्यांच्या मनात असते की शनीची Correct. 7.5 आहे, पनवती आहे, सगळ्या गोष्टी. मग शनी जर तुम्हाला त्रास देत असेल तर कुठलं ग्रह, काय खडा किंवा असं काय घातलं पाहिजे ज्यांनी त्याची दशा कमी होईल तुमच्यावरती किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट Correct. कमी होईल? आणि पहिला प्रश्न, 7.5 खरंच इतकी वाईट असते का? 7.5 हा आरसा आहे. हम्म. आणि खूपदा असं आहे की आजकाल लोकांना त्यांचे गुणदोष समोर दाखवलेले आवडत नाहीत. म्हणजे एखादा खूप जास्त कनिंग आहे आणि त्याला त्या सिच्युएशन मधनं जर का सांगितलं की हे बघ, ह्यात तुझ्या ह्या त्रुटी आहेत आणि त्या जर का आपण त्यांना एनलिस्ट करून दिल्या तर त्या नाही म्हणजे पहिलं तर एक्सेप्टन्सच नाहीये माणसामध्ये की माझ्यातही काहीतरी कमतरता असू शकते. करेक्ट. आणि त्या 7.5 वर्षात पहिली गोष्ट तुमचं काय होतं तर क्लिन्झिंग. बॉडीचं क्लिन्झिंग तर गरजेचंच आहे. हे कर्माचं क्लिन्झिंग होतं. म्हणजे शनी 7.5 काय आहे हे समजण्यासाठी मी स्वतः ज्योतिषी आहे. तर कर्मांना मानणं फार गरजेचं आहे आणि कर्म हा एक प्रकारचा नसतो. कर्म कलेक्टिव्हली प्रारब्ध आहे, संचित आहे, क्रियामान आहे. आता आपण ज्यात आहोत ते क्रियामान आहे. यू आर ऍक्च्युली काय त्याला म्हणतात, तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचा शिल्पकार. हे झालं क्रियमान कर्माच्या अंतर्गत. की मी आता इथून उठून तिकडे गेले तर मी आय विल बी डिस्प्लेस फ्रॉम वन पोझिशन टू अनदर. हे क्रियामान आहे. बट संचित आहे आणि प्रारब्ध आहे. मग ह्यात तर तुमच्या हातात काहीच गोष्टी नाहीये. शनी 7.5 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा असं होतं की तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत आणि जी भयंकर टॉक्सिक आहेत, पण त्याचा आतापर्यंत तुम्हाला उकल झालेली नाही, त्यांची रिअल कंडिशन समोर येऊन दे विल गो फ्रॉम युअर लाईफ क्वाईट अवे फ्रॉम यू. मग असं होतं की माणसाला असं वाटतं, अरे हा कालपर्यंत तर मी ह्याशी चांगला मित्र होतो, ह्याने मला दगा कसा दिला. दगा आता कसा दिलाय, पहिल्यापासूनच तो तसा होता. शनी 7.5 मध्ये त्याची रियालिटी तुमच्या समोर आली. मग ते पचवणं जरा डिफिकल्ट जातं. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही काहीही कसंही खाताय, यू आर नॉट हॅव्हिंग प्रॉपर डाएट, जंक फूड रोज भरताय डबा भरल्यासारखं लिटरली. तुम्हाला व्यायामाची लांब लांब पर्यंत सवय नाहीये, फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये काही नाही, हे तुम्ही करत आलेला आहात. बरोबर. ऍज सुन ऍज यू विल एंटर इन टू शनी 7.5 पहिल्यांदा तो तुमच्या शरीरातल्या ज्या व्याधी सप्रेस आहेत, लपून बसलेल्या आहेत, त्या वर काढायला सुरुवात करतो. म्हणजे ज्या होत्या शरीरात, पण ज्या तुम्हाला त्याची उकल नव्हती किंवा समज नव्हती. मग शनी 7.5 आली की लोकांना आजारी अचानक पडणं, ऑपरेशन्सनं समोर जाणं. म्हणजे काही लोकांना अपेंडिक्स असतो, पण तो प्रत्येकाचा ऑपरेशन पर्यंत जाईल असं नाही. पण ती अनवॉन्टेड थिंग तुमच्या शरीरात आहे, ती आज ना उद्या तुम्हाला हार्मफुल आहे. मग शनी तुम्हाला काय करतो, ह्या सगळ्यांपासून मुक्त करतो. वन बाय वन, फ्रॉम टॉक्सिक पीपल, फ्रॉम द डिसीजेस इन युअर बॉडी अँड द पेंडिंग कर्माज. ह्या सगळ्यातनं तुम्ही वन स्टेप बाय स्टेप जाता. यू विल बिकम मोर लाइटर.